आज आपल्या चर्चेकडे आता आपण वळणार आहोत। विधिमंडळात काल न भूतो न भविष्यती असा राडा झाला। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या पोर्चमध्ये आमने-सामने आले आणि हाणामारी झाली। झाल्या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला सुरुवात केली। विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन्ही आमदारांना दिलगिरी व्यक्त करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर गोपीचंद पडळकरांनी सभागृहात खेद व्यक्त केला, तर आव्हाडांनी झालेली घटना वाईट असल्याचं म्हटलंय। पडळकर यांचे कार्यकर्ते असलेले सर्जेराव टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा अध्यक्षांनी दिली आणि त्यांच्याविरुद्ध चौकशी करून विशेषाधिकार भंगाची कारवाई सुद्धा करण्यासाठी विधानसभा विशेषाधिकार समितीकडे हे प्रकरण वर्ग करत असल्याचं अध्यक्ष म्हणाले। पण ही कारवाई पुरेशी आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये माझ्या सोबत सहभागी होत आहेत विद्या चव्हाण, शरद पवार गटाच्या नेत्या आहेत। विद्याताई, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। त्याचबरोबर अवधूत वाघ आहेत, प्रवक्ते आहेत भाजपचे, ते भाजपच्या वतीने बाजू मांडणार आहेत आणि अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आहेत। त्यांच्याकडनं आपण या दोन्हीकडचे कंगोरे जाणून घेणार आहोत। एक न्यूट्रल व्हॉइस म्हणून ते या चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडतील। अवधूत वाघजी आणि अभय देशपांडे दोघांचेही स्वागत आहे। याशिवाय अनंत कळसे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। माजी सचिव आहेत विधानसभेचे। तांत्रिक बाबी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सुरुवात करतो मी विद्याताई तुमच्यापासून। एकूणच हा झाला प्रकार तुम्ही पाहिलेला आहे, त्यानंतर आज त्यावरची कारवाई सुद्धा पाहिलेली आहे। तुम्हाला असं वाटतं का ही कारवाई पुरेशी आहे एकूण जो प्रमाद घडलाय त्याबद्दल? नाही, ही कारवाई काय पुरेशी नाहीये, कारण मला असं वाटतं की अतिशय गंभीर घटना आहे ही। असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून काय काळजी करणार आहे? कारण आता तुम्ही आज कोणाला पासेस दिले नाही, कोणाला आतमध्ये सोडलं नाही, परंतु मी हे सरकार आल्यानंतर जे अधिवेशन काळामध्ये मी एखाद दोन वेळा गेले तेव्हा इतकी प्रचंड गर्दी, म्हणजे जत्रेचं स्वरूप त्या विधान भवनला असतं आणि एवढे लोक आत कसे सोडले जातात। मी वारंवार 2-3 वेळा जाऊन विचारलेलं आहे की संबंधितांना की अशा प्रकारे इतकी माणसं हल्ली का येतात आतमध्ये, कारण हे 3-3 पक्षाचं सरकार आहे म्हणून कार्यकर्ते, पण तरी सुद्धा एखादा बाजार भरावा तसं विधान भवन मध्ये गर्दी असते, पाय ठेवायला जागा नसते आणि टोळकीच्या टोळकी मुलांची शिरतात तिथे। म्हणजे त्यांचं काय काम आहे तिथे मला काही कळतच नाही। त्यामुळे हे जे अशा प्रकारे आणि प्रत्येकाला पास दिला जातो की नाही, कुठले काय कोण आमदार दादागिरी करणारे असतात, हे चल माझ्या बरोबर आहे सोड त्यांना, त्यामुळे ते सिक्युरिटीचं पण काही चालत नाही। पासेस बनवून आणतोय किंवा अमकं करतोय तमकं करतोय, घुसाघुसी करून रेटून ते आपल्या लोकांना घुसवत असतात आणि ही प्रथा परंपरा सगळी मोडलेली आहे, सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे। तिथे आतमध्ये पोलीस बंदोबस्त म्हणजे पोलीस असू शकत नाही विधान भवन मध्ये, पण विधान भवनामध्ये जी सिक्युरिटी आहे, मला वाटतं कळसे साहेब आहे तिथे, त्यांना विचारा एक 8-10 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये इतका मोठा फरक झालेला आहे की लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये घुसतातच कशी। आणि ह्या प्रसंगाविषयी मला एवढंच म्हणायचंय की आपण जे पेरलेलं आहे तेच उगवलेलं आहे, याच्या आतपर्यंत आपल्याला जायला पाहिजे। ग्रास रूट वरती आपण जर बघितलं तर आपले कार्यकर्ते जे आहेत त्यांना काही ना काही अपेक्षा आहे तुमच्याकडनं। सत्तेमध्ये आपण असलो तर आपल्याला काहीतरी मिळतं आणि एखाद्या गुळाच्या बेलीला जसे मुंगळे चिकटतात तसे हे राजकारण्यांना चिकटलेले मुंगळे आहेत आणि ह्याप्रमाणे हे कधी डंख मारतील, कधी काय करतील हे आपल्याला सांगता येत नाही। अतिशय वाईट परिस्थिती आहे। म्हणजे राजकारण हा तुम्ही गंभीर मुद्दा मांडताय आणि तुम्ही आता जो मुद्दा मांडलाय की शक्ती प्रदर्शन करण्याचं एक प्रकारे हे स्थळ झालंय का? आपण अनंत कळसेंना विचारूया, माजी सचिव आहेत विधानसभेचे। कळसे सर, हा मुद्दा जो मांडतायत विद्याताई हा अतिशय महत्वाचा आहे, कारण आतापर्यंत या सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न मांडले जायचे, त्यावरनं विरोधक आणि सत्ताधारी असे संघर्ष पाहिलेले आहेत आणि आता मात्र हे राजकीय संघर्षाचं एक आखाडा झालेला आहे की काय, अशा स्वरूपाची परिस्थिती आहे। यांना कंट्रोल करण्याची काही नियमानुसार यांना काही आपण त्यांना चाप लावू शकत नाही या सगळ्या गर्दीवर? मला वाटतं ही संसदीय लोकशाहीच्या इतिहासात गेल्या 75 वर्षाची असून मी जर बघतोय, आणि 45 वर्ष मी विधिमंडळातच होतो, अत्यंत गंभीर घटना आहे। मी खरोखर असं बघितलेलं नाही आणि आताच्या गर्दी ताई म्हणतात त्याप्रमाणे गर्दी प्रचंड वाढलेली आहे। पूर्वी या गर्दीवर नियंत्रण काहीतरी असायचं की डिझर्विंग जनता आहे किंवा कार्यकर्ते आहे त्यांनाच प्रवेश दिला जायचा,
पण आता प्रवेश देताना सुद्धा तो क्रायटेरिया पाळला जात नाही असं मला वाटतं. कारण मी बघतोय की आपली विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये सदस्यांची बाचाबाची किंवा प्रसंगी काही अशा अप्रिय घटना ह्या आपण समजू शकतो. पण विधान भवनाच्या प्रांगणात आता कार्यकर्ते जर एकमेकाला भिडायला लागले तर हे फारच डोक्यावरून पाणी गेलं असं म्हणावंसं वाटतं. आणि या संदर्भात ते कडक नियमावली केली पाहिजे आणि ज्यांना खरोखर आवश्यकता आहे त्यांनीच विधानमंडळात प्रवेश केला पाहिजे. या प्रवेशासाठी आता ठीक आहे, दिलगिरी वगैरे व्यक्त करण्यात आली, त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कार्यवाही होईल. ENSS आहे किंवा दुसरे कुठले कायदे आहे, प्रिव्हिलेज ज्युरिडिक्शन आहे, त्याप्रमाणे कारवाई करता येईल त्यांच्यावर. हे सगळं ठीक आहे, होईल कार्यवाही कार्यकर्त्यांवर वगैरे. पण त्याच्यावर कुठेतरी एक कायमस्वरूपी तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे. आता माननीय नार्वेकर साहेब अत्यंत अनुभवी आहे, माननीय सभापती सुद्धा अनुभवी आहे. त्यांनी दोघांनी बसून माननीय मुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी पण तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण तुम्हाला असं वाटतंय का जी कारवाई आज झाली किंवा ज्या कारवाईचं सुतोवाच आज अध्यक्षांनी केलं ही पुरेशी आहे का? कारण प्रमाद इतका मोठा घडलेला आहे, त्यातनं एक वेगळा संदेश राज्यभरात गेलेला आहे आणि असं असताना कारवाई मात्र नीट झालेली नाहीये, थातूर मातूर झाली, अशा स्वरूपाचा एक सूर ऐकू येतोय. नाही, मला असं वाटतं माननीय अध्यक्ष किंवा सभापती याच्यावर आता विचार करतील. कारवाई सध्या त्यांनी तात्पुरती केलेली आहे ती, पण त्याच्यावर आता गंभीरपणे विचार करून त्यावर पुढे काय कारवाई करायची याचा निश्चित निर्णय घेईल. त्याच्यामुळे आताच त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे प्रीमॅच्युअर होईल असं मला वाटतं. त्यांनाही पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, अहवाल पाठवलेला आहे तो त्यांनी बघितला पाहिजे, कारण त्यांना आणि त्या अहवालावर काय त्याचं गांभीर्य आहे हे बघूनच मग ते माननीय दोन्ही पीठासीन अधिकारी त्याच्यावर कारवाई करतीलच. त्याच्यामुळे आताच असं म्हणणं की थातूर मातूर झालेली आहे, काही कारवाईच नाहीये हे म्हणणं थोडंसं एक. मला फक्त तांत्रिक दृष्ट्या हे जाणून घ्यायचं, फक्त एक थोडक्यात मुद्दा मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे की तांत्रिक दृष्ट्या आता पुढची प्रक्रिया काय असेल. आज खेद व्यक्त केलाय, दिलगिरी व्यक्त केली आहे दोन्ही आमदारांनी, मात्र आता विशेषाधिकार समितीकडे हे प्रकरण गेलेलं आहे. यामध्ये काही आमदारांवर कारवाई होऊ शकते का? तांत्रिक बाबी काय आहेत? नाही, कसं याच्यामध्ये कारण ते जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर तर फौजदारी कायद्याप्रमाणे निश्चितच कारवाई होईल आणि विधानमंडळाचं जे ज्युरिडिक्शन आहे विशेष हक्काचं त्या संदर्भात सुद्धा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आता राहिला प्रश्न सदस्यांचा, तर समितीकडे जे मॅटर गेलेलं आहे असं आपण म्हणताय, समिती त्याच्यावर आता सखोल विचार करून काय त्यांचा एक्झॅक्टली रोल काय त्या संपूर्ण प्रकरणात हे सुद्धा त्यांना बघावं लागेल ना. त्यांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचा त्याच्यात दोष आहे, सदस्यांचा दोष आहे असं आपल्याला डायरेक्टली एलिगेशन माननीय सदस्यांवर करता येणार नाही. त्याच्यामुळे समिती एक्झामिन करेल, समितीकडे जर मॅटर गेलं असेल तर त्यावर पुढे काय ती कारवाई होईल. ती अगदी काय कारवाई होईल ते पाहणं महत्वाचं असेल. अभय सर, याच मुद्द्यावरून तुमच्याकडे एक प्रश्न आहे माझा की तुम्हीही गेली अनेक वर्ष हे अधिवेशन म्हणजे जवळपास 3 ते 4 दशकं तुम्ही हे अधिवेशन कव्हर करताय. हा प्रकार यापूर्वी कधी घडला नाही असं आता अनंत कळसे सर म्हणतात आणि तुम्ही कदाचित त्या मताशी सहमत असाल. पण एकूण झाला प्रकार पाहता आणि कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे अलीकडच्या काळात आपण अनेकदा पत्रकार असं म्हणत असतो की आता पत्रकारांना सुद्धा तिथे वावरायला अडचण होईल इतकी गर्दी निर्माण झालेली आहे किंवा इतकी गर्दी तिथे झालेली आहे. असं असताना हा सगळा प्रकार घडल्यामुळे एक आखाडा बनत चाललाय विधानसभा म्हणजे. नाही, निश्चितपणे म्हणजे कळसे साहेब काय बोलले मला ऐकायला नाही आलं इकडे, परंतु साधारणतः जर परिस्थिती लक्षात घेतली की मागच्या 30 वर्षाचा माझा 1994 पासून मी बघतोय, हे पूर्वी एक अशी पद्धत होती, कळसे साहेब ते चुकत असेल तर करेक्ट करतील, की एक आमदाराला साधारणतः 2 त्यांचे जे अभ्यागत आहे किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना पासेस दिले जायचे. त्यांचे म्हणजे बऱ्याचशा वेळा त्यावेळेस की आमदारांकडे गेलं कोणी पास मागायला ते सांगायचे की मला 2 पासेस मला द्यायचे होते, मी ते दिलेले आहेत किंवा माझ्याकडे आता शिल्लक नाहीत म्हणून. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता प्रत्येकी 2 म्हटलं तरी विनोद असं आहे की विधानसभा आणि विधान परिषद या 2 सभागृहाचं जरी आपण लक्षात घेतलं तर 350पेक्षा जास्त आमदार आहेत. प्रत्येकाबरोबर 2 लोकं आली तरी 700 लोकं म्हणजे ते विधानभवनात येतील. याच्या व्यतिरिक्त अधिकारी आहेत. दुसरा ज्याचा उल्लेख आज अध्यक्षांनी केला की अनेक मंत्री एक ज्या बैठका त्यांनी मंत्रालयात घेणं अपेक्षित आहे त्या बैठका इकडे लावतात. याशिवाय वेगवेगळी शिष्टमंडळं भेटायला येत असतात. म्हणजे मी अजून ते आमदार म्हणजे विद्याताई बोलल्या ते अतिशय बरोबर आहे की प्रत्येक आमदार 2-4 लोकांना घेऊन येतो, त्यांना अडवणं सुरक्षा रक्षकांना शक्य होत नाही, त्यांना ते घेऊन आत जातात आणि मग विधान भवनात पाय ठेवायला जागा नसते. अनेकदा या तक्रारी झाल्यानंतर काही काळासाठी ते पासेस बंद केले जातात, परत ते सुरू होतात
यापूर्वी अध्यक्षांनी माझ्या पाहण्यात तरी किमान 3 ते 4 वेळा असे निर्देश दिलेत की मंत्र्यांनी त्यांच्या बैठका मंत्रालयात घ्याव्यात. काही दिवस ते पाळलं जातं, परत त्या बैठका इकडे सुरू होतात. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे की आता त्याचा फक्त गर्दी वाढत नाही आहे, तर त्या गर्दीमध्ये असे म्हणजे कालची घटना हा त्याच्यावरच्या कळस होता. म्हणजे याच्यापूर्वी काही विधान भवनात 2 सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काही वेगळ्या मुद्द्यांवर संघर्ष झाले नाहीत असे नाहीत, एकदम टोकाचे संघर्ष झाले. तरी पण अशी कालची घटना ही अतिशय वेगळी आणि सगळ्यांना चिंता करायला लावणारी होती. आता उद्या हा प्रकार कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारामारी केली, उद्या एकमेकांवरचे हेवेदावे काढायला कार्यकर्त्यांचा वापर होईल. तर मला वाटतं की याची जबाबदारी आता कुठे ना कुठेतरी सगळ्या आमदारांना घ्यावी लागेल, ज्याचा उल्लेख अध्यक्षांनी केला की आता फक्त त्या कार्यकर्त्या भविष्यात असा काही प्रकार झाला तर त्याची जबाबदारी त्यांना पासेस कोणी दिलेत, त्यांना प्रवेशिका मिळवून देणाऱ्या आमदारांवरही त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. अर्थात आता त्यांनी एथिक्स कमिटी जाहीर केली आहे. ती एथिक्स कमिटी काय निर्णय घेते, ते निर्णय किती दिवस टिकतात, कारण मी या विधिमंडळात अनेकदा निर्णय घाललेले काही दिवसात ते विस्मरणात जातात तेही बघितलं आहे. मला वाटतं की ह्या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. आणि ज्या पद्धतीचं राजकीय आता मला वाटतं की वातावरण कलुषित झालेलं आहे, म्हणजे आपण आता कार्यकर्त्यांची हाणामारी म्हणतोय, पण नेत्यांची सुद्धा आज भाषा बघितली आपण, त्या भाषा कुठल्या स्तरावरची आहे. म्हणजे शेवटी त्या पदावर बसलेले लोक असतात, त्यांच्या संदर्भात आपण कुठले शब्द वापरावे, कुठले वापरू नयेत याचंही भान सोडलं असेल तर मग कार्यकर्ते तर काय त्या नेत्यांचं सगळं टिपत असतात आणि ते हाणामारीपर्यंत पोचले तर काय फार आश्चर्य वाटायचं कारण नाही. मला वाटतं की आज अध्यक्षांना आता सगळ्यांनाच म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्याचा संदर्भात उल्लेख केला की याच्या संदर्भात कुठे ना कुठेतरी निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. तर तो निर्णय घेतला जातो का पुढच्या, कारण आता मुंबईतलं अधिवेशन आता मार्चमध्ये होणार आहे विनोद, पुढचं अधिवेशन नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये तर याच्यापेक्षा मोठी गर्दी असते. अगदी त्याच्यामुळे आता कुठे ना कुठे नागपूर आमदारांनी काही निर्णय घ्यावे लागतील आणि ते घेतात का. अगदी नेत्यांनी भान बाळगण्याची गरज आहे. आणि आता तुमच्या या मुद्द्याकडे मी येतोच, मात्र त्यात एक मुद्दा मी ऍड करू इच्छितो की यातले जे कार्यकर्ते आहेत, आम्ही याबद्दलची माहिती काढली त्यावेळेला या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे सुद्धा दाखल आहेत. अशा वेळेला आमदारांनी सुद्धा भान बाळगण्याची गरज आहे की आपण कोणाला पासेस देतो आणि कोणाला आतमध्ये आणतोय. अवधूत वाघ सुद्धा माझ्यासोबत आहेत. अवधूतजी, आता एक मुद्दा महत्वाचा मांडला अभय देशपांडेंनी की जर नेते अशा स्वरूपाचं वक्तव्य करत असतील आणि त्यामुळे चिथावणी मिळत असेल आणि कार्यकर्ते तसे वागत असतील तर नेत्यांची कुठे ना कुठेतरी चूक आहे. गेल्या काही दिवसातली पडळकरांची वक्तव्य पाहिली तर फक्त हेच वक्तव्य नव्हे तर याआधी सुद्धा त्यांनी शरद पवार असतील किंवा ख्रिश्चन समुदायाबद्दल केलेलं वक्तव्य असेल, अनेकदा अशी चिथावणीखोर वक्तव्य केलेली आहे, तरी सुद्धा पक्ष त्यांना समज का देत नाहीये. अच्छा, म्हणजे फक्त पडळकरांनी केलेली वक्तव्य. मी आव्हाडांच्या वक्तव्याबद्दल विद्याताईंना पण विचारणार आहे. मी तुम्हाला तुमच्या नेत्याबद्दल विचारतोय. नाही, कोणाच्याही नाही. सर्वप्रथम फक्त तुम्ही नाव फक्त पडळकरांचं केलं. अहो, संजय राऊतांनी टेलिफोनवर एका महिलेला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, ते तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही कधी चर्चा पण करण्याचं धारिष्ट्य दाखवलेलं नाही. आणि पडळकरांनी आता ह्याच्याबद्दल असे बोलले त्याच्याबद्दल, त्यामुळे आपण इन जनरल असं बोलू की कुठच्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नाव कशाला मग घ्यायचं. तुम्ही नाव घेतलं तर मी नाव घेईन. त्यामुळे चर्चा आता नशिबाने विद्याताई असोत किंवा इतर सर्व मान्यवर आहोत त्यांनी एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलेली आहे. त्या स्तरावर आपण चर्चा करूया. त्याच्यामध्ये जर राजकारण करायचा प्रयत्न करू नका असं माझी तुम्हाला विनंती राहील. माझी तुम्हाला माझा फक्त मुद्दा असा आहे की आपण जर आजारी पडलो असू तर आपण आपल्या रोगाबद्दल किंवा आपल्या आजाराबद्दल विचार करणार ना. शेजारच्या घरामध्ये काय आजार आहे यावर आपण कसा विचार करणार. आज जो मुद्दा आहे तो पडळकर आणि आव्हाडांच्या वागणुकीनंतर जो प्रसंग निर्माण झाला त्यावर आहे. त्यामुळे प्रश्न त्याच संदर्भातले येणार. आणि तुम्ही म्हणताय आव्हाडांसंदर्भात मी विद्याताईंना प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मी संजय राऊतांच्या वक्तव्याशी सहमत आहे. मी तुम्हाला प्रश्न हा विचारला आहे की पडळकरांची वारंवार ही वक्तव्य येत असतील तर पक्षातर्फे त्यांच्यावर काही कारवाई होणार का, काही समज दिली जाणार आहे का, हा फक्त मुद्दा आहे. बघा, तुम्ही आता पुन्हा पडळकरांच्या तुम्ही विषय असा आहे की राजकीय नेत्यांनी बाळखाऊ म्हणजे भडकविणारी अशी वक्तव्य करावीत का ज्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्ते पेटून उठतात आणि काम करतात, हा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये पडळकरांचं नाव घेऊन तुम्ही इन्स्टिगेट करायचा प्रयत्न करता. विनोदजी कृपया करू नका, कारण असं जर नाव घेतलं तर ते वैयक्तिक होतं. आपण आता एक ब्रॉड बेस्डवर काम करतो आहोत. त्यामुळे विषय असा आहे
की अशा प्रकारे कुठच्याही पक्षाचा नेता असो, भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, कम्युनिस्टचा असो, समाजवादी पार्टीचा असो, हे ज्यावेळी नेते समाजाचं रिप्रेझेंटेशन करतात त्यांनी कसं वागावं याबाबतची जर चर्चा असेल तर कृपया नाव नको. बाकी तुम्ही नावं घेतलीत तर मला आडनावं पण घेता येतात, एक लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा असा आहे की पडळकर असोत किंवा कुठचाही नेता असो, यांनी लोकांच्या जनतेच्या भावना आणि त्यांचे मुद्दे सरकारपर्यंत घेऊन जायचे असतात आणि त्याच्यामध्ये सगळीकडे, अगदी विधानसभेमध्ये बोलताना नाही, जाहीर सभेत नाही, परंतु वैयक्तिक भाषण करताना सुद्धा संसदीयच गोष्टी बोलल्या पाहिजेत. हा नीतिमत्तेचा प्रश्न आहे आणि आता तर सगळीकडे सरसकट नीतिमत्ता पायदळी तुडवली जाते आहे. त्यामुळे कुठेतरी हे शेवटी नेते येतात कुठून, नेते समाजातून येतात आणि जर संपूर्ण समाजाचा जर विचार करायचा झाला तर आपल्या ही सर्वांची जबाबदारी राहणार आहे की आपल्याला एक सुसंस्कृत समाज निर्माण करावा लागेल, ज्या सुसंस्कृत समाजातून सुसंस्कृत कार्यकर्ते आणि सुसंस्कृत नेते बनतील. प्रत्येक वेळी शिवीगाळ करणारे, टोमणे मारणारे, अद्वा तद्वा बोलणारे, लोकांना इन्स्टिगेट करणारे, कार्यकर्त्यांना कामाला लावणारे, कार्यकर्त्यांना एक्सप्लॉइट करून आपली पोळी भाजणारे, शेवटी हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर पोलीस केस झाली तर आयुष्यभर त्यांना सरकारी नोकरी लागू शकत नाही. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा आता पोलीस व्हेरिफिकेशन मागितलं जातं. पोलीस व्हेरिफिकेशन शिवाय नोकरी मिळत नाही. हे जे तरुण आहेत हे भावनेने पेटून उठतात. आपल्या नेत्याला असं बोलल्यानंतर ते पुढे जातात, काहीतरी उलट सुलट करतात. आणि कायदा हा नुसता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये, आपली तरुणाई अशा तऱ्हेने वाया जाऊ नये यासाठी सर्वांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की तरुणांनी सुद्धा नेत्यांच्या भडकाऊ भाषणाच्या किंवा विखारी प्रचाराला बळी न पडता योग्य तेच काम केलं पाहिजे. विद्याताई, हाच मुद्दा आहे. मी पडळकरांचं जर नाव घेतलं असेल तर आव्हाडांचं सुद्धा मी नाव घेतो, कारण आव्हाडांची वक्तव्य सुद्धा गेल्या काही दिवसातली जर पाहिली तर ती सुद्धा चिथावणीखोर आहेत. आणि जो वारंवार मुद्दा येतो, जो कळसे सर मांडतायत किंवा अभय सरांनी मांडलेला आहे आणि अनेकदा तो चर्चेमध्ये येत असतो की नेत्यांनी भान बाळगण्याची गरज असते. पक्षाध्यक्षांनी किंवा पक्षप्रमुखांनी अशा नेत्यांना वेळीच चाप लावण्याची गरज तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला असं म्हणायचंय की चाप तर लावलाच पाहिजे. कुठल्याही पक्षाचा नेता असो, तुम्ही जर आमदार म्हणून निवडून आला तर तुमची काही सामाजिक बांधिलकी असते, काही सामाजिक जाण असते. म्हणजे आता मला तर असं म्हणायचंय की तुम्ही निवडणुका कशा प्रकारे लढतात, समाजात जे काम करणारे लोक आहेत ते निवडणुकीमध्ये टिकावर धरू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष हे तिकीट कोणाला देतं तर ज्याला थोडासा ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्या अंगात थोडी गुंडगिरी आहे, जो लोकांना भिडू शकतो, असंच हल्ली झालंय ना. म्हणजे आता आपण सत्य बोलायला पाहिजे. समाजामध्ये आता तुम्ही निवडणुकांमध्ये तुमच्याकडे पैसा किती आहे, तुम्ही पैसे किती वाटू शकता, तुम्ही निवडून येण्याची तुमची पात्रता आहे का, तुमचं कुठल्या राजकीय पुढाऱ्याची तुमची जवळीक आहे का, किंवा तुम्ही निवडून येण्याची तुमची पात्रता आहे का, अशा लोकांना तिकीट दिलं जातं. आता आव्हाडांचं नाव घ्या किंवा पडळकरांचं नाव घ्या. आता पडळकरांना पहिल्यांदा एमएलसी दिलं. आता एमएलसी दिलं तेव्हा तुम्ही एमएलसी देताना त्यांची काय पात्रता आहे हे बघितलं होतं का? तर अशा काही लोकांना आपल्या जवळ करायचं म्हणजे स्वतःची प्रतिमा अगदी स्वच्छ ठेवायची, पण ह्या भुंकणाऱ्या लोकांना म्हणजे फिरणार आहे असं वाईट बोलायचं. म्हणजे पडळकरांना तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं तर ते शरद पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, ह्या लोकांवर वाईट बोलणं, ते कोण एक ऍडव्होकेट आहे गुणरत्न सदावर्ते, अशा लोकांना जाणून बुजून पक्षामध्ये स्थान देऊन त्यांना एमएलसी देऊन त्यांना आमदार बनवण्यात आलेलं आहे. आणि मग त्यांचं काम काय की तुम्ही त्यांच्यावर टीका नाही करायची, पण हे तुम्ही जे माणसं आणलेली आहेत त्या लोकांनी यांच्यावरती टीका, शरद पवारांवर टीका करायची, कोणी उद्धव ठाकरेंवर टीका करायची. असं जे राजकारण आहे ते मी म्हणते की राजकारणाची पातळी आता खूप घसरली आहे आणि त्यामुळे अशा लोकांकडनं काय अपेक्षा करणार? आता तुम्ही जर हे दाखवतायत, दृश्य दाखवतायत स्क्रीनवरती, त्याच्यामध्ये तुम्ही काल बघितलं की पडळकर आणि त्यांचे 5-6 कार्यकर्ते तिथे उभे होते दरवाजाजवळ, जिथून आतमध्ये एंट्री करतो तिथून, आणि तिथून तो तंबाखू मळून खातोय एक कार्यकर्ता. अरे हे काय प्रकार आहे? तिथून तो आतमध्ये आला, त्याने इशारा केला आणि पडळकर पण 5-6 पावलं त्यांच्या मागे पळत गेलेले आहेत. म्हणजे मारा मारा, धरा धरा, अशा प्रकारचे हावभाव होते. तर हे सगळं जे काय आहे ठरवून करण्यात आलेलं आहे.
म्हणजे आणि आता गुन्हा नोंदवताना आव्हाडांनी त्या नितीन देशमुखलाच एकट्यावरती गुन्हा का नोंदवतात, त्यालाच का फक्त पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चाललेला आहात, तर ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. परंतु पडळकरांवरती किंवा त्या दुसऱ्या त्यांचा जो कोण तो आहे त्याच्यावरती किती गुन्हे आहेत, त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा आहे, त्याच्यावर मोकाका आहे, त्याच्यावर हाफ मर्डरच्या केसेस आहेत. ह्या अशा लोकांना परवा पण प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर काळी शाही फासण्यात आली. त्यांच्या बाबतीत ते असं, तो भाजपचा कोण काटे का कोण होता तो 7 वर्ष जेलमध्ये होते मला वाटतं. म्हणजे अशा लोकांना पक्षामध्ये प्रवेश देणं आणि जर का तुम्ही आमच्या काही लोकांना, काही नेत्यांना मोठ्या मोठ्या ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे हे ड्रायक्लिनिंग करण्याचं मशीन यांच्याकडे आहे आणि हे यांचा सगळ्यांचा हे वापर करून घेतायत. हे सगळ्यात चिंताजनक आहे हल्ली, की अशा प्रकारे तुम्ही लोकांना म्हणजे विरोधकांची त्या निमित्ताने कोंडी करण्यासाठी अशा प्रकारच्या एलिमेंट्सना किंवा अशा प्रकारच्या घटकांना राजकीय बळ दिलं जाते असा तुमचा आरोप आहे अवधूत वाघजी. नाही, एमएलसी कोणाला देता तुम्ही? आता मी बोलणार नव्हतो. त्याच्यावरच आपण असलेल्या लोकांना विद्याताई, त्याच्यावरच अवधूत वाघजींना विचारतोय मी. लोक अजून तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की अशा पद्धतीनं काही असे घटक आणले जात आहेत जाणीवपूर्वक की विरोधकांना जाणीवपूर्वक. तर त्याच्याच बद्दल मी अवधूत वाघ यांना म्हणतो की थेट आरोप आहे सत्ताधाऱ्यांवर किंवा राजकीय पक्षांवर म्हणा, माझं असं म्हणणं आहे. पण आता सत्ताधारी म्हणून कारण या सगळ्या विधान भवनातलं कामकाज असेल किंवा सत्ता चालवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आहे, त्यामुळे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. अवधूत वाघजी, याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा प्रश्न विद्याताईंनी केला की तो काय त्याचा नाव, तो नितीन काय कोण आहे, तो गुन्हेगार स्वरूपाचा माणूस. त्याला पोलीस घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड गाडी खाली आडवे पडले. अरे जितेंद्र आव्हाड काय बाबू गेनू आहेत का? इंग्रजांच्या स्वदेशी मालाच्या विरोधामध्ये लालबागला आंदोलन करताना बाबू गेनू ज्यावेळी जसा इंग्रजांच्या गाडीसमोर झोपून गेला तसे काय हे जितेंद्र आव्हाड बाबू गेनू आहेत का? एका अपराधी माणसाला, एका गुन्हेगारी माणसाला पोलीस जर घेऊन जात असतील तर पोलिसांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखण्याचं काम करणारा मनुष्य हा सुद्धा गुन्हेगार असतो. आणि तुम्ही एवढं बोलताय नितीन देशमुख, अरे नितीन देशमुख हा टेलिफोन चोर आहे, मोबाईल चोर आहे. शस्त्र दाखवून धाक दाखवण्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. त्याच्या 4 गुन्हे विक्रोळी पार्क स्टेशनवर आहेत, 7 NC आहेत त्याच्यावर. तडीपारीची प्रोसेस चालू होती, ती थांबवली, तुमच्या राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी थांबवलेली आहे. आणि असा नितीन देशमुख काय म्हणे सज्जन गुणांचा पुतळा आहे? काय तुम्ही बोलताय? सगळेजण बोलतात इतरांबद्दल मला बोलायचं नाही, ते गुन्हेगार असतील त्याला फाशी द्या, पण तुम्ही असं म्हणताय की नितीन देशमुख हा किती गुणाचा कार्यकर्ता. अहो तो विक्रोळी पार्क साईट मध्ये राहतो, माझा कार्यकर्ता होता ज्यावेळी मी एनसीपी मध्ये होतो त्यावेळी. त्याला मी वरपासून खालपर्यंत ओळखतो, काय त्याची लायकी आहे. आणि त्याला फक्त विद्याताई सकाळपासून हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. विद्याताई, अवधूत वाघ जो मुद्दा उपस्थित करतायत की फक्त कार्यकर्ते अशा पद्धतीचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमच्याकडेच नाही तर तुमच्याकडे सुद्धा आहेत. माझं म्हणणं असं आहे की 2 कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. पडळकर 5-6 कार्यकर्ते आतमध्ये घेऊन गेले, त्यांनी इशारा केल्यानंतर त्यांनी मारहाण केलेली आहे. ती नितीन देशमुखांवर मारहाण झाली. म्हणजे जो मारहाण करणारे जे 5-6 कार्यकर्ते आहेत त्यांना कोणालाच अरेस्ट केलेलं नाही, त्यांना कोणालाच पकडलेलं नाही. म्हणजे कारवाई एकतर्फी झाल्याचा तुमचा आरोप आहे. कारवाई एकतर्फी झाल्याचा तुमचा आरोप आहे. दोघांचे मुद्दे माझ्या लक्षात आले, पण मला बोलायचं नाहीये. दोघंही गुन्हेगार प्रवृत्तीचे जर असले तरी पोलिसांनी सगळ्यांवरती गुन्हे घ्यायला पाहिजे होते, सगळ्यांना अटक करायला पाहिजे होती. परंतु तसं झालेलं नाही. जेव्हा आव्हाडांनी हे सगळं केलं त्याच्यानंतर त्या दुसऱ्या कार्यकर्त्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पहिल्यांदा त्याच्यावरती गुन्हा नोंदवला नाही हे मला सांगायचंय. आणि अशा प्रकारे तुम्ही बॉडी लँग्वेज हल्ली फार महत्वाची असते. तुम्ही जर बघितलं पडळकरांकडे आणि त्यांचे जे पूर्वीचे एक फोटो बघितले 7-8 वर्षापूर्वी, ते दोन्ही बेड्या घातलेल्या गुन्हेगाराबरोबरचा फोटो आहे त्यांचा. त्यांना पोलीस स्टेशनवर नेलेलं आहे, तिथे शिक्षा झालेली आहे त्यांना काहीतरी कसल्या कुठल्या चोरीच्या गुन्ह्याखाली. तर हे सगळं जगजाहीर आहे ना. तर गुन्हेगारांना तुम्ही एमएलसी देता, तुम्ही सभागृहात म्हणजे न्यूसेन्स व्हॅल्यू असलेल्या, म्हणजे पूर्वी उपयोगिता जे महत्वाची मानली जायची आता उपद्रव मूल्य महत्वाचं मानलं जातं. एक शेवटची कमेंट, मला माझा वेळ संपत चाललाय या चर्चेत. शेवटची कमेंट मला अभय देशपांडेंकडनं घ्यायची आहे. अभय सर,
आता जो मुद्दा मांडलाय की आधीपर्यंत उपयोगिता मूल्य नेत्याचं बघितलं जायचं, मात्र आता उपद्रव मूल्य पाहिलं जातं आणि न्यूसेन्स व्हॅल्यू असेल, एक वोट बँक त्यांच्या मागे मोठी असेल, तर अशा नेत्याचे प्रत्येक अपराध माफ केले जातात आणि त्याला अगदी पायघड्या अंथरले जातात. हा एक ट्रेंड बनत चाललाय. धोक्याची घंटा वाटत नाही? नाही, एक आहे विरोध निश्चित. मला काही एका डोळ्याने बघता येत नाही, त्याच्यामुळे दोन्ही बाजूच्या गोष्टी दिसतात. आणि मध्यंतरी आपण बडगुजर यांच्या प्रवेशाच्या वेळी याच विषयावर चर्चा केली होती की साधारणतः अशा प्रवृत्तीचे लोक असतात ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूला जातात, मग तो सत्तेतला कुठलाही पक्ष असो. म्हणजे जी लोक आज भाजपात त्यांना पवित्र करून घेतलं म्हणून आरोप होतो, तीच लोक कालपर्यंत आपल्या पक्षात असताना मात्र आपल्याला त्याचे गुन्हे दिसले नाहीत. हाही त्यातला भाग असतो. मला वाटतं की कोण लोक आहेत तुमच्याबरोबर, म्हणजे आपण एका बाजूला किंवा या बाजूला नाही, तर मला वाटतं की बेसिकली या प्रवृत्तीनाच राजकारणात थारा नाही मिळाला पाहिजे. आत्ता उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की सगळ्या पक्षांनी हा निर्णय घेतला पाहिजे, पण ते प्रॅक्टिकली घेतात का हे पक्ष? प्रत्येक वेळी तुम्ही निवडून येण्याची क्षमता बघणार, त्याचा आपल्याला राजकारणासाठी किती उपयोग होतोय ते बघणार, त्यांना प्रतिष्ठा देणार. म्हणजे ही बीडपासून सगळीकडची उदाहरणं आपण बघितली आहेत. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की राजकीय एक पक्ष किंवा कुठलाही एक असा वेगळा नाही काढता येणार. त्या प्रवृत्ती सगळ्या ज्या आहेत त्या सगळीकडे वावरत असतात. त्या किमान विधिमंडळात येऊ नये. म्हणजे बाहेर तुम्हाला राजकारणात त्याची पॉलिटिकल गरज म्हणून त्यांना तुम्ही ठेवत असाल बरोबर, पण किमान त्यांना प्रतिष्ठा देऊन विधिमंडळापर्यंत तरी आणू नका. म्हणजे या पुढच्या काळामध्ये विनोद, माझं स्पष्ट मत आहे की आता सर्वांना सरसकट प्रवेश बंद करून नाही चालणार, बरोबर. पण याच्या पुढे जर अशा व्यक्ती तुम्ही सभागृहात आणल्या तर तुम्हाला पुढच्या 5 वर्षासाठी कुठल्याही व्यक्तीला सभागृहात आणता येणार नाही. अशा स्वरूपाचा नियम करणार आहात का तुम्ही? अगदी. या तुमच्या मुद्द्यावरच मी या चर्चेची अखेर करतोय. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये असा एक साधारण मतितार्थ अभय देशपांडे आणि इतर सगळ्यांचाच आहे की राजकारण करा, राजकारण करताना काही गोष्टी अपरिहार्य असतील, मात्र त्या कुठपर्यंत ताणायच्या किंवा कुठपर्यंत आणायच्या याला सुद्धा एक मर्यादा पाहिजे. आणि विधिमंडळासारख्या पवित्र सभागृहात जर अशा गोष्टी होत असतील, कुठेतरी आपण धरबंद बाळगला पाहिजे आणि ते भान बाळगण्याची ही गरज आहे किंवा आत्ता ती वेळ आलेली आहे आणि आत्ताच ते भान बाळगलं गेलं पाहिजे. किंबहुना त्या दृष्टीनं सर्वच पक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत. या सगळ्या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद. आपण पाहतोय की एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकीय दृष्ट्या अशा पद्धतीनं गुंडगिरी फोफावत चाललेली आहे आणि ती कुठपर्यंत फोफावते याचं भान सर्वच नेत्यांनी बाळगण्याची गरज